नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटीलांचे नाव देण्याची मागणी अनेक वर्षापासून केली जात होती। नवी मुंबईत दिबा पाटलांमुळे भूमिपुत्राला न्याय मिळाला। भविष्यात जगभरातल्या देशांशी जोडल्या जाणाऱ्या एका विमानतळाला दिनकर बाळू पाटील उर्फ दिबा पाटील या व्यक्तीचे नाव देण्याची मागणी शेतकरी, बहुजन समाजासह सर्वपक्षीय राजकीय नेते, कार्यकर्ते का करत होते? रायगड नवी मुंबईकरांसाठी त्यांचे इतके महत्त्व का आहे? दिबा पाटलांचे महाराष्ट्रातल्या सामाजिक राजकीय क्षेत्रात योगदान काय? या क्षितिजांवरील त्यांचे स्थान नेमके काय? जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी धनश्री, आपण पाहत आहात शिवसत्ता टाइम्स न्यूज। दिबा पाटील यांची राजकीय ही खरं तर सुमारे 5-5.5 दशकांची होती। मात्र आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव देण्याची मागणी दिबांचे काम प्रत्यक्षपणे न पाहिलेला तरुण वर्गही करतोय। याची बीजे 80-90च्या दशकात सापडतात। दिबांचा परिचय करून देताना या दशकातील घडामोडींचा उल्लेख करूनच पुढे जाणे योग्य ठरेल। 1970च्या दरम्यान मुंबईवरील लोकसंख्येचा वाढत जाणारा भार कमी व्हावा यासाठी मुंबईला पर्याय म्हणून नवी मुंबई हे नवे शहर वसवण्याच्या दृष्टीने तत्कालीन महाराष्ट्र सरकारने पावले उचलण्यास सुरुवात केली। यासाठी 17 मार्च 1970 रोजी सिटी अँड इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन सिडकोची स्थापना केली। या सिडकोने पनवेल, उरण आणि बेलापूर पट्ट्यातील 95 गावातील 50,000 एकर जमीन संपादनाचा निर्णय घेतला। इतकेच नव्हे तर पुढे येऊ घातलेल्या जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट म्हणजेच JNPT साठीही सिडकोच्या माध्यमातून भूसंपादन केले जात आहे। या भागातला शेतकरी हा प्रामुख्याने आगरी समाजातला होता। मिठागरे आणि शेती हेच उदरनिर्वाहाची साधने असलेला या भागातला शेतकरी हवालदिल झाला। 15,000 एकरी जमीन घेण्याच्या प्रयत्नात सिडको आणि पर्यायाने सरकार असताना दिबा पाटलांनी एकरी 40,000 रकमेची मागणी केली। दिबा पाटील या काळात पनवेल उरण भागातून शेतकरी कामगार पक्षाचे आमदार होते। शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी विधानसभेचे सभागृह दणाणून सोडणारे नेते अशी ख्याती दिबांची त्यावेळी होती। सिडकोच्या भूसंपादनामुळे भविष्यातील संकटाची जाणीव दिबांना झाली आणि त्यांनी ज्यांच्या जमिनी घेतल्या जाणार होत्या त्यांच्यासाठी आंदोलनाची हाक दिली। वसंतदादा पाटील, शरद पवार, बॅरिस्टर AR अंतुले असे 3 मुख्यमंत्री होऊन गेले, पण कोणीही शेतकऱ्यांच्या मागणीला दाद देईना। त्यामुळे 1984च्या जानेवारीत जासई गावच्या हुतात्मा मैदानात मोठ्या संख्येने शेतकरी जमले। दिबा पाटील हे त्यांचे नेते होते। वसंतदादा पाटील हे त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते। त्यांनी ही एकरामागे 40,000 रुपये देण्याऐवजी 21,000 रुपये देण्याचे मान्य केले। त्यानंतर 27,000 पर्यंत आले। सरकारच्या मनमानी विरोधात उरण, पनवेल परिसरातील 50,000हून अधिक शेतकरी दास्तान फाट्यावर जमा झाले। इथे जमीन संपादन करायला आलेल्या अधिकारी आणि पोलिसांसोबत शेतकऱ्यांचा संघर्ष झाला। यावेळी पोलिसांकडून करण्यात आलेल्या लाठीमार, गोळीबारात नामदेव घरत, रघुनाथ ठाकूर, मकराकर तांडेल, महादेव पाटील आणि केशव पाटील या शेतकऱ्यांचा मृत्यू झाला। या संघर्षानंतर राज्य सरकारने नमते घेतले आणि दिबांशी चर्चा केली। यावेळी दिबांनी मांडलेली योजना पुढे केवळ रायगडकरांच्या नव्हे तर अवघ्या महाराष्ट्रातील प्रकल्पग्रस्तांसाठी वरदान ठरली। ती योजना म्हणजे 12.5% विकसित भूखंडाचा मोबदला। जासईच्या या आंदोलनामुळे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना 12.5% योजनेअंतर्गत विकसित भूखंड देण्याचा निर्णय ऑक्टोबर 1994 मध्ये झाला। म्हणजेच एखाद्या शेतकऱ्याची जमीन भूसंपादनात गेल्यास त्या जमिनीला एकरी भाव आणि त्याचसोबत 12.5% विकसित भूखंड आणि तोही त्याच भागात देणे बंधनकारक झाले। आज नवी मुंबईतला आगरी समाज जमीन जाऊनही आपल्या भूमीवर राहताना दिसतोय, ते केवळ दिबा पाटील या नेत्यामुळे आहे। विकसित भूखंडाची योजना दिबांनी त्यावेळी सरकारला मानायला लावली नसती तर आज इथला प्रकल्पग्रस्त दूर कुठेतरी फेकला गेला असता। इथल्या लोकांमध्ये दिबांबद्दल असलेला जिव्हाळा यातून निर्माण झालाय। आपल्या भाकरीवर दिबांचं नाव असल्याची जाणीव असल्याने विमानतळाला त्यांच्या नावाचा होत असलेला आग्रह दिसून येतो। जासईच्या ज्या आंदोलनाने दिबांना प्रकल्पग्रस्तांचा नेता बनवलं त्या जासई गावातील दिबांच्या संग्राम नावाच्या छोट्याशा घरात आजही बलिदान दिलेल्या 5 शेतकऱ्यांचे फोटो लावलेले आहेत।
लोकांनी दिबांना दैवत मानले, मात्र दिबांनी याच 5 हुतात्म्यांना दैवत मानले. केवळ जनतेच्या पाठिंब्यावर महाराष्ट्र सरकारला नमते घ्यायला लावणारा हा नेता कोण होता? तर शेतकरी कुटुंबातला मुलगा. 13 जानेवारी 1926 रोजी जन्म झालेल्या दिबांनी स्वातंत्र्य संग्रामातही सहभाग नोंदवला होता. तरुण असताना ते 1942च्या चळवळीत सहभागी झाले होते. वडील बाळू गौरू पाटील हे पेशाने शिक्षक होते. शिक्षणाबाबत जागृत कुटुंबात वाढल्याने दिबांचे वकिलीपर्यंत शिक्षण झाले. BA मुंबईतून तर पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातून LLB चे शिक्षण घेतले. प्रकल्पग्रस्तांचे नेते म्हणून ते पुढे नावारूपाला आले, मात्र त्यापूर्वीही त्यांनी महाराष्ट्राच्या जडणघडणीत योगदान दिले. 1951 साली वकिली पूर्ण झाल्यानंतर 1952 साली ते कुलाबा म्हणजेच आताचा रायगड जिल्हा लोकल बोर्डाच्या निवडणुकीत बहुमताने विजयी झाले होते. या निवडणुकीद्वारेच त्यांनी राजकारणात खऱ्या अर्थी प्रवेश केला होता. मात्र याच काळात संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनासाठी बांधणी सुरू झाली होती. आपला वकिली व्यवसाय सांभाळत लोकप्रतिनिधी म्हणून ते उत्तम प्रकारे काम करत होते. मात्र 1956 मध्ये दिबांनी संयुक्त महाराष्ट्राच्या मागणी प्रश्नी लोकल बोर्डाचा राजीनामा दिल्याची माहिती आहे. त्यानंतर 1957 साली दिबांनी पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढवली. ते पनवेलमधून उमेदवार होते आणि ते विजयी झाले. कष्टकऱ्यांचा योद्धा पुस्तकात दिबांच्या संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातील योगदानाबद्दल विस्तृत माहिती सापडते. 1957च्या सुमारास ज्यावेळी बेळगावच्या सीमेवर जाऊन महाराष्ट्रासाठी आंदोलन करण्याचे ठरले, त्यावेळी पनवेल अलिबाग भागातून दिबा पाटील आणि दत्ता पाटील यांच्यावर आंदोलक आणण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. सीमेवर हे नेते पोहोचल्यानंतर त्यांना 2 वेळा अटक झाली, मग सोडून देखील देण्यात आले. तेव्हा दिबा पाटील आणि दत्ता पाटील परतत असतानाच निपाणी जवळ सत्याग्रह सुरू असल्याचे दिसले, तर त्यांनी त्यात सहभाग घेतला. यावेळी मात्र दिबा आणि दत्ता पाटलांना पोलिसांनी सोडले नाही. त्यांना 1 वर्षाचा तुरुंगवास ठोठावला, पण त्यांनी संयुक्त महाराष्ट्रासाठी ही शिक्षाही भोगली. पुढे संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतरही 1962, 1967, 1972 आणि 1980 अशा वेळी आमदार म्हणून विधानसभेत गेले. पुढेही सीमा भागातील मराठी जणांवर अन्यायाविरोधात प्राचार्य ND पाटलांच्या खांद्याला खांदा लावून दिबा पाटलांनी विधानसभेत आवाज उठवला. लोकल बोर्डापासून सुरू झालेली दिबांची राजकीय 5 वेळा आमदार आणि 2 वेळा खासदार अशी राहिली. 2 वेळा ते लोकसभा पराभूतही झाले. त्यातला जिव्हारी लागलेला पराभव म्हणजे 1999 सालचा. 16 ऑगस्ट 1999 रोजी दिबा पाटलांनी शिवसेनेत प्रवेश केला. 4 दशकांहून अधिक काळ शेतकरी कामगार पक्षांसोबत राहिलेल्या आणि निर्दयी राजकारणाचे पुरस्कर्ते राहिलेल्या दिबांच्या या प्रवेशाचा अनेकांना धक्का बसला होता. प्रकल्पग्रस्तांच्या न्याय हक्कांसाठी शेवटपर्यंत दिबा पाटील सक्रिय असत. काही वेळा सिडको किंवा सरकार दरबारी चर्चेसाठी ते रुग्णवाहिकेतून आल्याची उदाहरणे आहेत. इतकी कळकळ त्यांना होती. 24 जून 2013 मध्ये दिबा पाटलांचे निधन झाले आणि प्रकल्पग्रस्तांचा आवाजच हरपला. नवी मुंबईत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटलांचे नाव देण्याची मागणी होतीये. ती आता याच कारणामुळे. राजकारणात 5 दशके राहूनही समाजाशी नाळ न तोडणाऱ्या आणि शेतकऱ्यांच्या पायाखालची जमीन शाबूत ठेवणाऱ्या या नेत्याला शतकोटी प्रणाम. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्कीच कळवा. त्याचबरोबर असे नवनवीन व्हिडिओ पाहायचे असल्यास आमच्या शिवसत्ता टाइम्सला सबस्क्राईब करा. तुर्तास धन्यवाद. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.